नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे 7वी स्कॉलरशिप व NMS हा जो प्लॅटफॉर्म आहे, या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ॲपमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत क्षेत्रफळ, एरिया या टॉपिक मधील पार्ट नंबर 2. कालच्या तासाला आपण काही सूत्र, त्यानंतर एखाद्या आयताचं म्हणजे रेक्टेंगलचं, चौरसाचं म्हणजे स्क्वेअरचं किंवा वर्तुळाचं म्हणजे सर्कलचं रेडियस, लांबी, रुंदी जर डबल झाली तर काय होऊ शकतं हे बघितलं. काही उदाहरणं सुद्धा आपण पार्ट 1 मध्ये बघितलेले होते. आज आपण पुढची उदाहरणं पार्ट 2 मध्ये काय करतोय, कंटिन्यू करतोय बेटा. ओके, ठीक आहे. चला बेटा, आपण चालू करूया. पुढल्या प्रश्नावर जाऊया. ओके. हा, आता आजचा पहिला प्रश्न आहे. आजचा पहिला प्रश्न हा दशमान परिमाणे यावर अवलंबून आहे. आजचा जो पहिला प्रश्न आहे तो दशमान परिमाणे यावर अवलंबून आहे. ओके. 5 मीटर गुणिले 5 मीटर गुणिले 20 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर, 5 मीटर गुणिले 20 सेंटीमीटर इंग्लिश देतो. 20 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश डॅश स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटर स्क्वेअर आपण त्याला वेगळे डॅश डॅश सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मराठीमध्ये त्याला देतो चौसिंग. बरोबर, डॅश डॅश चौसिंग सेंटीमीटर. पर्याय पण देतो मी तुम्हाला, थोडासा वेळ सुद्धा देतो सोडवायला. पर्याय आहे 10,000, 1000, 100, 500. 10,000, 1000, 100, 500. हे वेळ आपण थोडं थांबूया, वेळ द्यायचं थोडं कमी करूया. जरी आपली 8वी स्कॉलरशिपची परीक्षा जरी पुढे गेली असली तरी आपल्याला सिलेबस लवकर उरकून आपल्याला रिव्हिजन पण घेता येईल, है की नाही? ओके, त्यामुळे आपण थोडंसं आता टायमर लावायचं, थोडं थांबूया. उत्तर आलेली मुलाची त्यापैकी एखादं विचारूया. सार्थक लोखंडे, सार्थक लोखंडे अजनी. सार्थक दहा सांग, हजार तुझ्या घरातून आवाज कसला येत होता टीव्हीचा रे? असं तुझ्या माहिती. आता मग होतोस आवटे समर्थ आवटे होतं, सॉरी. हा, हा बोल बेटा. हा, 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. हा कसं केलं तू इकडे बघा आता, कसं करायचं. 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचं उत्तर करेक्ट आहे का? मी उत्तर मला माहित नाही उत्तर करेक्ट आहे का, मी सोडून बघतो. सोडून बघितलं मला उत्तर कळेल काय आहे ते. ठीक आहे. बघा आता मला कसं करायचं विद्यार्थी, 5 मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे. आता दोन्हीचे एक वेगवेगळे आहेत. आता 7वीचे विद्यार्थी, तुम्ही सुद्धा दशमान परिमाणे या टॉपिकला होता. बहुतांश विद्यार्थी होते 7वीचे. ओके, आता काही लेटेस्ट ऍडमिशन झालेले विद्यार्थी नवीन असतील. जे नवीन विद्यार्थी त्यांनी ऍपमध्ये जाऊन रेकॉर्डिंग पाहून घ्या. दशमान परिमाणे डेसिमल क्वांटिटीचं रेकॉर्डिंग पाहून घ्या. ओके. आता मग 5 मीटर हे सेंटीमीटर आहे, इथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय करावं लागेल? याच्यासाठी काय करावं लागेल बेटा? याच्यासाठी आपल्याला सर्वांचं काय करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. हा, हॅलो सर. उद्या शुभम सर नाही, आपण बसून जाऊया सर. हा, शुभम सर पण येत उद्या. हॅलो. हा, मग आता ह्या 5 मीटरचं सेंटीमीटर कसं करणार आहे? 5 मीटर, 5 जर मी 100 गुणाकार केलं तर याचं काय होतं? सेंटीमीटर होतं. ओके. का सर 100 का बोललं? अरे बेटा बघ, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बेसिक आहे हे. ओके. 1 मीटर बरोबर काय आहे? 100 सेंटीमीटर. हे बेसिक आहे. बेसिक तुला माहित असणार आहे. मग 5 गुणिले 100 गुणिले 20 सेंटीमीटर. ओके. बरोबर, डॅश 5 गुणिले 100 500 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर. 20 गुणिले 500 20 100 20 100 इथले 200 जसे असते आणि 10,000. हे सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर. इथलं एक सेंटीमीटर, इथलं एक सेंटीमीटर, दोन्ही मल्टिप्लाय झालं. काय झालं? सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय? चौरस सेंटीमीटर. ज्यांचं उत्तर 10,000 आहे ते सगळ्यांनी लोअर हँड करा बेटा. एका सेकंदामध्ये सगळे अज्ञाधारी विद्यार्थी आहात. 32 विद्यार्थी एका सेकंदात लोअर हँड करतात बेटा. हर्ष तांबवे बेटा, सिद्धांत पाटील. मी एका दिवशी तुला रिमूव्ह करून टाकणार आहे, सिद्धांत पाटील. फक्त उत्तर सांगायच्या वेळेस व्हिडिओ ऑन ठेवायची, तर व्हिडिओ बंद करून बसायचं चालणार नाही सिद्धांत पाटील. हा, एका दिवशी तुला पण टच देणार आहे. मग एक बसावं लागेल एक दिवस मग चोळत आपला क्लास बुडाला म्हणून. ठीक आहे. मला नावं माहिती आहे ना, असे विद्यार्थी आहेत ना, व्हिडिओ बंद चालू अन्मेष शिंदे, मला नावासहित माहित आहेत कोण आहेत ते विद्यार्थी. तर खूप मी सूचना दिली. मी या दिवशी रिमूव्ह करून टाकणार, या दिवशी बुडाल तर बुडेल तुमचा तास. तुमच्या नुकसानास तुम्ही जबाबदार असाल. ठीक आहे. चला,
आता जे विद्यार्थी व्हिडिओ चालू करून बसले त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. मोबाईल योग्य अंतरावर ठेवायचा आहे. मोबाईल हातात घेऊन बसायचं नाही. ओके. मोबाईलचं आणि आपलं डिस्टन्स किंवा आपलं पीसी असेल, लॅपटॉप असेल त्याचं डिस्टन्स व्यवस्थित ठेवायचं आहे. चष्मा वगैरे असेल तर वापरायचा आहे. चष्मा लागला असेल तर वापरायचा आहे. आणि जास्त जवळून पण बघायचं नाही. मोबाईलचा ब्राईटनेस थोडा कमीच ठेवायचा. ब्राईटनेस पण जास्त ठेवायचा नाही, म्हणजे डोळ्याला त्रास होणार नाही. जसं मला मागच्या आठवड्यात झाला होता. तेव्हापासून मी काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केली. मोबाईलचा वापर कमी केला, तर मला सुद्धा आता बरं वाटतंय. मी काही वेळ दवाखाना केला नाही. थोडा वापर कमी केला. मोबाईलच्या वापराला एक नियम ठेवला. ठराविक वेळेतच मोबाईल पाहायचा. ठराविक वेळेतच लिंक बनवायची. ठराविक वेळेतच रिप्लाय द्यायचा. असे मी रूल्स बनवले माझ्यासाठी. त्याचा मला फायदा होतोय. हां, तसं तुम्ही पण फायदा बघा. आणि दर 20 मिनिटाला ब्रेक घ्यायचा. दर 20 मिनिटाला स्क्रीनपासून ब्रेक घ्यायचा. 20 मिनिटाला 20 सेकंदाचाच ब्रेक घ्यायचा. त्याचा फायदा होतो. ओके, म्हणजे डोकं दुखत नाही वगैरे, वगैरे. चला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न स्क्रीनवर घेऊया. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. पुढला प्रश्न आहे. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 448 चौसिमी आहे. 448 चौसिमी आहे. 448 चौसिमी आहे. चौसिमी आहे. व त्याची उंची त्याची हाईट 34 सेंटीमीटर आहे. व त्याची उंची 34 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचा पाया किती? तर त्या चौकोनाचा पाया किती? पाया. तर त्या चौकोनाचा पाया किती? इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुमच्यासाठी प्रश्न मी इंग्लिशमध्ये सांगतोय. एक पॅरलोग्राम आहे. थोडक्यात सांगा, शॉर्टकटमध्ये सांगू प्रश्न? शॉर्टकटमध्ये इंग्लिशमध्ये प्रश्न सांगू का फुलकट सांगावं लागेल? जसं मी शॉर्टकट लिहिलं असं शॉर्टकट सांगू ना? इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी सांगा मला. मान हलवून. ओके. पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्रामचा एरिया. एरिया ऑफ पॅरलोग्राम किती आहे? 448 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. एरिया ऑफ पॅरलोग्राम किती आहे? 448 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. पॅरलोग्राम जो आहे त्याची हाईट जी आहे, हाईट ती 34 सेंटीमीटर आहे. किती आहे? 34 सेंटीमीटर आहे. तर त्याचा बेस किती? बेस म्हणजे पाया. तर या पॅरलोग्रामचा बेस किती आहे? हाऊ मेनी द बेस ऑफ द पॅरलोग्राम? हां. What is the base of the parallelogram? Area of parallelogram is 448 centimeter square. Height of a parallelogram is 34 centimeter. What is the base? The base किती आहे? बेस. हे सोपा प्रश्न आहे. आता बघा 7वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे बघा. 7वीचे विद्यार्थी समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ हे 7वीच्या सिलेबसला नाहीये. ओके. लक्षात आहे मी काय सांगतो 7वीच्या मुलांना? 7वी सिलेबसचा भाग नाहीये. पण तुम्ही हा प्रश्न एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहू शकता या प्रश्नाकडे. ओके, 7वीचे विद्यार्थी समजतंय? कारण तुम्हाला रेक्टँगल, आयत, चौरस इतकंच आहे. समांतरभुज चौकोन हे 8वीचे घटक आहेत. 8वीच्या सिलेबसमधले घटक आहेत. ओके, चला. आता काय आहे बघा, समांतरभुज चौकोन कसं करायचं? तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ पॅरलोग्राम. एरिया ऑफ पॅरलोग्राम is equal to base into height. सूत्र आहे बेटा. HIGST ही आलेलं आहे मध्ये. HIGST. सूत्र काय आहे? पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची हे सूत्र आहे. तुम्हाला काय दिलं बघा, एकदम सोपा प्रश्न आहे. तो सूत्राखेरीज ते ठेवायचे. एरिया ऑफ पॅरलोग्राम किती दिला आहे? 448. समांतरभुज जे आहे, समांतरभुज जो चौरस चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ काय दिलंय? 448 दिलं आहे. पाया काढायचा आहे. पाया म्हणजे बेस तुम्हाला माहित नाहीये, तो काढायचा आहे. हाईट किती आहे? हाईट दिली तुम्हाला 34 सेंटीमीटर. बरोबर, 30. सोडवा बेटा. 448 डिवाइड बाय 34 इज इक्वल टू पाया इज इक्वल टू बेस. सोपा प्रश्न आहे म्हणून मी प्रश्नाचं उत्तर विचारतो नाही. ठीक आहे. भागाला 34चा पाया येत असेल तर 34 निमपट करा. 217 34. ओके, 17 टू जा असं करा. सॉरी, 17 टू जा 34 म्हणजे 17 भागवतोय मी 34 ला. मग खालचं 34 ला 17 मी डिवाइड केलं तर वर्षा 448 ला पण काय करावं लागेल? 17 डिवाइड लागेल. ओके, 17 1 जा 17, 17 टू जा 34. 2 चा भाग बसला बघा. 2 चा भाग बसला किती उरले इथे बेटा? इथे 10 उरले. 108 10 झाले.
ओके 108 ला कितीचा भाग बसेल 108 ला? सॉरी चूक झाली. हा बरं ठीक आहे. हा कितीचा भाग बसेल 108 ला रे? बरं असू द्या, सोडूया आपण. 108 ला कितीचा भाग बसेल? 108 ला भागीले 17 कितीचा भाग जाईल रे बघा? हा 17 किती? 17 वर्ष बरोबर का? 102 17 वर्ष 17 6 102. ओके 17 6 102 किती उरले? 6 उरले. ओके पॉईंट दिला बघा, मी तर 6 लिहिलं बघा. हे जो 6 आहे तो इथे लिहिला. पॉईंट दिला, शून्य घेतले. 17 3 51 नाही होत आहे असं तर सो ऑर्डर आहे. 26.3 सेंटीमीटर काय येणार याचा पाया येणार आहे. 26.3 सेंटीमीटर झालं का? त्याचा पाया काय येणार आहे? 26.3 सेंटीमीटर येणार आहे. ज्यांचं उत्तर हे 26.3 आले त्यांनी लोअर हँड करा बेटा. ओके ज्यांचं आन्सर 26.3 आले त्यांनी लोअर हँड करा बेटा. ओके हा पार्थ हा विचार. तर आपण असं करू शकतो ना, 7 6 42 आणि तू कसंही करू शकतोस, उत्तर येणं महत्वाचं आहे. तर पण पॉइंट मध्ये उत्तर येत नाही, 64 उत्तर येते. कसं काय रे? तर बघा ना सर, आपण खाली 7 डिवाइड अरे केलं. अरे सॉरी 2 ने डिवाइड करायचं राहिलं. थांबा रे, हे 2 ने डिवाइड करायचं राहिलं. 2 1 चा 2 2 13. हा हे 2 डिवाइड करायचं आहे. 2 1 चा 2 13.15 येते बघायचं. काय झालं आन्सर? खाली 2 होता, 2 बघितलंच नाही खालचं. उत्तर येतं 13.15. तर डिवाइड करायचं राहिलं. हा सर पण आपण 7 6 42 हा, करू घेतलं, शकतो बेटा, करू शकतो. डायरेक्ट सुद्धा सोडू शकतो. हेच उत्तर येणार आहे. हा तर पण पॉइंट मध्ये येत नाही. कसं काय येत नाही पॉईंट मध्ये? सर बघा की 7 6 42 केलं तर थांब मग थांब पॉइंट. थांब 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 तू म्हणतोस तसं सोडून दाखवू तुला. बरं ठीक आहे. हा सांग. काय तर कसं भागलं? 4 4 8 ला 7 ने, कशानं? 4 4 8 ला 7 ने. 7 का भागायचं? सर कारण आपण खाली पण 7 नेच भागलंय ना. खाली 17 भागले. 7 नाही बेटा. खाली 17 भागले. 17 17 भागले. 7 नाही भागलं. हा कळलं का? हा चला पुढल्या प्रश्नाकडे बघूया. पुढला प्रश्न घ्या. एका चौरसाची बाजू 16 सेंटीमीटर. साइड ऑफ स्क्वेअर चौरसाची बाजू, एका चौरसाची बाजू 16 सेंटीमीटर. साइड ऑफ स्क्वेअर इज 16 सेंटीमीटर. ठीक आहे. एका चौरसाची बाजू 16 सेंटीमीटर. दुसऱ्या चौरसाचा कर्ण हा, दुसऱ्या चौरसाचा कर्ण दुसऱ्या चौरसाचा कर्ण 16 सेंटीमीटर. another square another diagonal of a square another diagonal of square is 16 सेंटीमीटर. बघा एक चौरस आहे, त्याची बाजू 16 सेंटीमीटर आहे. त्याचा दुसरा चौरस आहे, त्याच्या शेजारी दुसरा चौरस आहे, त्याचं कर्ण किती आहे? 16 सेंटीमीटर आहे. हा तर 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 चौरसातल्या क्षेत्रफळाचा फरक किती? तर दोन चौरसाच्या क्षेत्रफळातील 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 फरक किती? तर दोन चौरसाच्या व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू स्क्वेअर? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ अ टू स्क्वेअर? हा इंग्लिश मध्ये सांगतो परत प्रश्न. एरिया ऑफ सॉरी साइड ऑफ अ स्क्वेअर इज 16 सेंटीमीटर and another diagonal of a square another square diagonal is 16 centimeter. Then what is the difference between
area of that two square. Then what is the difference between area of that two square? म्हणजे एक चौरस, दोन स्क्वेअर आहे तिथं, दोन स्क्वेअर आहेत. एका स्क्वेअरची साईड 16 सेंटीमीटर आहे आणि एका स्क्वेअरचा डायगोनल 16 सेंटीमीटर आहे. दोन वेगवेगळे स्क्वेअर आहेत. तर त्यांच्या एरियामधला डिफरन्स किती आहे? दोन वेगवेगळे चौरस आहेत, तर त्या वेगळ्या चौरसातल्या एका चौरसाची बाजू 16 आहे, दुसऱ्या चौरसाचं कर्ण 16 आहे, तर त्याच्या क्षेत्रफळातला फरक किती? तर दोन्ही चौरसाचे काय करावं लागतं आपल्याला? क्षेत्रफळ काढावं लागेल. पहिल्यांदा पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. एकदा उत्तर विचारून घेऊया एका कोणातरी. हा भार्गवी कुंभार सांगा बेटा. 128 सेमी. 128 चौसेमी. सेमी चौसेमी. चौसेमी. ज्याचं 128 चौसेमी उत्तर आहे त्यांचं करेक्ट आन्सर आलेलं आहे बेटा. लोअर हँड करा. हा चला, अरे बा सोडवायचं कसं? आता दोन स्क्वेअर आहे तिथं. हा पहिला चौरस, फर्स्ट स्क्वेअर, त्याचा एरिया काय असणार आहे? बाजू दिली, बाजूचा वर्ग, त्याचा एरिया काय करायचा? बाजूचा वर्गानुसार काढायचा. काय दिली बाजू त्याची? 16 दिली. 16चा वर्ग किती आहे? 256 सेंटीमीटर स्क्वेअर. पहिल्या चौरसाची बाजू आला. दुसरा चौरसाच काय दिले? दुसऱ्या चौरसाचं काय दिलंय? कर्ण दिलाय, डायगोनल दिले. मग चौरसाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर. आता कर्ण दिलं असताना जर डायगोनल दिला असताना त्या स्क्वेअरच्या एरियाचं सूत्र काय आहे? त्याचा फॉर्म्युला काय आहे? माहिती आहे सगळ्यांना? ओके, सोरा फुटाने माहित आहे फॉर्म्युला? काय सांग बरं सोरा. हा माहित नाही, मान हलवली हो का? ओके, हा बरं. शंभूराज सांग. सर कर्ण वर्ग छेद 2. हा, तर त्याचा फॉर्म्युला आहे कर्णचा वर्ग. कर्ण म्हणजे डायगोनल. कर्ण म्हणजे काय? डायगोनल. कर्ण म्हणजे डायगोनलचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला. कर्ण तुमचा काय? 16, त्याचा छेद 2 दिले वर्ग. आणि सोडवायचं. आधी ह्या कंसातला भागाकार करून घ्या. 2 1 2, 2 8 16. कंसात काय राहिलं? 8 चा स्क्वेअर राहिला. 8 चा स्क्वेअर 64. डिफरन्स बिटवीन टू स्क्वेअर किती आहे डिफरन्स दोघांचा? हा, डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ टू स्क्वेअर. दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक. दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक. दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक. डिफरन्स बिटवीन area of two square, area of this square. काय आहे? 256 वजा 64. काय तर बघा, 6 म्हणून 4 गेले. चुकले का रे आपलं? सूत्र चुकले आपलं बेटा. मला वाटलंच काय चुकलं होतं. नाही, सूत्र चुकले आपलं. सूत्र चुकले माझ्याकडून लिहिताना. दुरुस्ती करतो, तुम्ही सुद्धा करेक्शन करून घ्या. सूत्र चुकले. सूत्र काय आहे? कर्णचा वर्ग आहे, पण छेदातल्या 2चा वर्ग नाहीये बेटा. कर्णचा वर्ग आहे, पण छेदातल्या 2चा वर्ग नाहीये. कर्ण काय आहे तुमचा? कर्ण आहे 16. 16चा वर्ग छेद 2 असं आहे ते सूत्र. ते सूत्र माझ्याकडून लिहिताना चुकलं होतं बेटा. ओके, दुरुस्त करून घ्या बेटा सगळ्यांनी. ओके, कर्णचा वर्ग भागिले 2. 16चा वर्ग म्हणजे सूत्र 16 into 16 डिवाइड बाय 2. 2 1 2, 2 8 16. 8 into 16, 16 into 8, 16 किती आहे? 128. किती येतं बेटा? 128 सेंटीमीटर स्क्वेअर. 16 किती? 128 सेंटीमीटर स्क्वेअर. मग 256 पहिल्या स्क्वेअरचं काय आलं? पहिल्या स्क्वेअरचं एरिया आलं 256. दुसऱ्या स्क्वेअरचं एरिया 128. त्याचा डिफरन्स काढायचा आहे, त्याचा फरक काढायचा आहे. तो फरक किती येणार आहे? 128 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्या काय असणार आहे? 128 सेंटीमीटर स्क्वेअर. ज्याचं उत्तर 128 सेंटीमीटर स्क्वेअर लोअर हँड करा बेटा.
चला, सान्वी पेरके, प्रणव, किरण, आराध्या, तुमचं काय लोअर हँड नाही, समर्थ, साई शिंदे, वाटेगाव, किरण उंबासे, लोअर हँड कर बेटा. चला, समजले या सगळ्यांना प्रश्न? ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. काल विद्यार्थी केव्हा जॉईन होते क्लासला, लाईव्ह क्लासला? आज बऱ्यापैकी चांगले जॉईन झाले. विद्यार्थी मित्रांनो, क्लास बुडवत जाऊ नका बरं का. क्लास असा बुडवत जाऊ नका. व्हिडिओ ऑन ठेवा बघा, मी व्हिडिओ चेक करतोय. व्हिडिओ बंद करून बसू नका बघा, सापडू नका व्हिडिओ बंद करून बसलेले. फार मग लिफ्ट करून लिहू करून टाक का? अथर्व गोरे, अथर्व गोरे तू कोणत्या वर्गातला आहेस रे? अथर्व गोरे अनम्यूट हो. वर्ग कोणता तुझा? आठवे 8वी तुकडी. ब ब बर बर, ओके ओके, काल माईक चालू झालं नाही त्यामुळे ते सांगता नाही. बरं ठीक आहे, म्यूट कर. हा. ओके, अर्णव जाधव, मनस्वी कांबळे, अनुष्का, रिमूव्ह करून टाकू का तुम्हाला? अरे बापरे, खूप जण आहेत व्हिडिओ बंद बसलेले. स्वराली माने रिमूव्ह करून टाकू का? रोहित साखरे, सार्थक कोकरे, आता मी ज्यांचे व्हिडिओ बंद करून बसतात ना त्यांचाच फेज माझ्या समोर ठेवलाय. जे व्हिडिओ बंद चालू बघतात, बंद चालू दिसले परत मी रिमूव्ह करून टाकणार आहे. वरद थोरात, बंद चालू झालेला दिसला किंवा रिमूव्ह करून टाकणार आहे. सार्थक कोकरे, हा बघा आता. तर सार्थक कोकरे बेटा, नाव रिनेम करा ना. तुझं नाव काय, समृद्धी कोकरे आहे का? नाव रिनेम कर बेटा. सार्थक कोकरे नाव आहे, मुलगी दिसते मध्ये. नाव रिनेम करून घे, तुझं काय नाव आहे ते. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला एक ट्रिक आहे बेटा. काय आहे या प्रश्नाला ट्रिक आहे? जर जर 2 स्क्वेअर दिले असतील, जर तुम्हाला 2 स्क्वेअर दिले असतील, त्या 2 स्क्वेअरचा बाजू, त्याची साईड, त्याचे कर्ण, दुसऱ्या स्क्वेअरचं कर्ण हा समान असेल. जर 2 चौरस दिली असतील आणि त्या 2 चौरसाची बाजू आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण सारखा असेल तर त्यांच्या क्षेत्रफळातला फरक काय असतो? तर त्याचा क्षेत्रफळातला फरक बघा काय म्हणते, विस्तार काय सांगतोय. समजा तुम्हाला 2 चौरस दिले असतील, 2 चौरसाची बाजू दिली असेल तुम्हाला, चौरसाची बाजू तुम्हाला एक्स दिली असेल, पहिल्या चौरसाची बाजू एक्स दिली असेल आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण, दुसऱ्या चौरसाचा कर्ण तुम्हाला एक्स सांगितलं असेल, समान आहे, इक्वल आहे, तो इक्वल असणार आहे. हा, तर चौरसाच्या क्षेत्रफळातला फरक काय असतो बघा. चौरसाच्या क्षेत्रफळातला फरक, हा तर फरक कशाचा? दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक, दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक काय असतो? ही जी बाजू दिली त्या बाजूच्या वर्गाच्या निमपट असतो. काय असतो? ही जी बाजू दिली आहे त्या बाजूच्या वर्गाच्या निमपट असतो. समजा साईराणी चामणार, हा व्हिडिओ ऑन ठेव बेटा, साईराणी चामणार आणि दररोज येत जा, असं मध्ये मध्ये उभं जाऊ नको अमावस्या पौर्णिमेसारखं. ओके, हा जर समजा एखादं चौरस आहे आणि एखाद्या चौरसाची वैभवी, काय चालू आहे तुझं? हा व्हिडिओ बंद नाही, ऑन ठेव, लक्ष दे शिकवण्याकडे. हा, समजा एखाद्या चौरसाची बाजू मी 15 म्हणली. एक चौरस आहे, त्याची बाजू काय आहे? त्याची बाजू 15 आहे. दुसरा चौरस आहे, त्याचा कर्ण 15 आहे, त्याचा कर्ण काय आहे? 15 आहे. त्यांच्या क्षेत्रफळाचा फरक असा जर प्रश्न मला विचारला असेल, डायरेक्ट काय करायचं? डायरेक्ट बाजूचा वर्ग करायचा भागिले 2 करायचा. 15चा वर्ग 225 भागिले 2, 2 1 2, 2 1 2, 2 2 4 पॉईंट 112.5. त्याच्या क्षेत्रफळाचा काय असणार आहे? फरक असणार. इतकं सोपं आहे, एवढं काही सोडवायची गरज नाही. ही ट्रिक लक्षात ठेवा, ट्रिक लिहून घ्या बेटा. ओके, काय बघा, तर समजा एखाद्या स्क्वेअरची तुम्हाला साईड दिली असेल, दुसऱ्या स्क्वेअरची तुम्हाला जर डायगोनल दिली असेल, तर ट्रिक काय त्याची? एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2. त्यांच्या डिफरन्स बिटवीन
द एरिया ऑफ दॅट स्क्वेअर. कळतंय? कळतंय का? ओके. सोनाली माने जॉईन आहेस का आज क्लासला? संस्कार विरकर. पुढल्या आपण ह्याच्याकडे जाऊया. पुढला प्रश्न. समभुज त्रिकोणाचे बाजू. आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे बरं का. ठीक आहे, आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे. समभुज त्रिकोणाची बाजू. समभुज त्रिकोणाची बाजू हा प्रश्न 7वी स्कॉलरशिपच्या सिलेबसला आहे बेटा. मागचा पण होता, हा पण आहे. ओके. समभुज त्रिकोणाची बाजू. समभुज त्रिकोणाची बाजू. समभुज त्रिकोणाची बाजू 16 सेंटीमीटर असल्यास 16 सेंटीमीटर असल्यास त्याचा एरिया किती? समभुज त्रिकोण म्हणजे काय? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. Side of equilateral triangle. Side of equilateral triangle is 16 सेंटीमीटर. तर एरिया काय त्याचा? त्याचं एक सूत्र आहे बेटा. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल असलं वर्ग 3/2 गुणिले बाजूचा वर्ग. आवाज होते ना तसं. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजूचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे बेटा. ओके. सॉरी, वर्गमुळात 3/4. सॉरी, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. सूत्र काय आहे? दुरुस्त करून घ्या सूत्र. वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. आता बघा बाजू काय दिली तुम्हाला? 16 दिली आहे. वर्गमुळात 3/4 बाजू काय तुमची? 16चा वर्ग. ओके. वर्गमुळात 3/4 16 काय आहे बेटा? 16 गुणिले 16. 4 न भागातला 4 1 4 4 चूक 16 16 चौक 64 64 वर्गमुळात 3 हे तुमचं काय आलं? सेंटीमीटर स्क्वेअर. हे काय आलं? समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. ओके. व्हिडिओ बंद करून बसलेले विद्यार्थी, क्षेत्रफळ काय आलं? 64 वर्गमुळात 3 समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं बेटा. हा आपला आजचा शेवटचा प्रश्न होता. ठीक आहे. आपला तास थोडी इथं थांबवतोय. थोडं आपण लवकर थांबवतोय आज थोडं. ठीक आहे. ओके. आजचा आपला क्लास इथंच थांबतोय बेटा. मी एंड करतोय मीटिंग. थोडं इमर्जन्सी आहे. मीटिंग एंड करतोय. ठीक आहे. आपण थांबवतोय बेटा क्लास.